ही खारी शंकरपाळी बघा, आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती मस्त कुरकुरीत झाल्या आहे. आणि विशेष म्हणजे ह्या खाऱ्या शंकरपाळ्या आपण अजिबात मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरून केल्या नाहीयेत. ह्या अशा महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते लगेचच पाहूया. सर्वात आधी एका ताटामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, जो लाडूसाठी वापरतो त्याच रव्याचा वापर करायचा आहे. आता यामध्ये लाल तिखट, ओवा, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर तुपाचं कडकडीत मोहन यावर घालायचं आणि व्यवस्थित ते सुद्धा सर्व एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये कोमट पाणी घालून आपल्याला चांगला पिठाचा मऊसूत गोळा बनवून घ्यायचा आहे. मळलेला गोळा थोडा वेळ बाजूला झाकून ठेवायचा. त्यानंतर याची मोठी पोळी लाटून घ्यायची आणि हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळे बनवून घ्यायचे. मी इथे त्रिकोणी आकारामध्ये बनवून घेतले आहेत. आता कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या आणि तळून घ्यायच्या. याच रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.